नमस्कार. आपण नक्षत्रांचा विचार करतो आहोत आणि त्याच्यामध्ये या नक्षत्रांपैकी तिसरं नक्षत्र म्हणजे जे कृत्तिका नक्षत्र आहे त्याचा आज आपण विचार करूया. पंचमहाभूतांपैकी तेजाची देवता, पूर्व आणि दक्षिण या दोन्हीच्या मधल्या दिशेचा अधिपती अग्नी आहे. म्हणजे ज्याला आपण साऊथ ईस्ट असं म्हणतो, आग्नेय दिशा, या दिशेचा अधिपती अग्नी आहे आणि म्हणून त्या दिशेला आग्नेय असं नाव पडलेलं आहे. वेदातल्या ज्या 3 प्रधान देवता आहेत ना, वरुण, इंद्र आणि अग्नी, यापैकी एक म्हणजे अग्नी आहे. या अग्नीचं वास्तव्य पृथ्वीवर आहे. घराची समृद्धी, कौटुंबिक कल्याण, स्वास्थ्य आणि संतती देणारी ही देवता आहे. ऋग्वेदात अग्नीची स्तुती करणारी सुमारे 200 सूक्त आहेत. देवांना आवाहन केल्यावर त्यांना आणण्याचं काम आणि आहुती द्रव्य देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम अग्नीच आहे. म्हणून देव आणि मानव या दोघांचा जो मध्यस्थ आहे तो अग्नी. तो सगळीकडे असतो, जलात सुद्धा असतो. पाण्यात अग्नी असं आपल्या मनात येईल, अरे पण पाण्यात सुद्धा अग्नी असतो आणि त्याला वडवानल असं म्हणतात. म्हणून अग्नी हा सर्वव्यापी आहे आणि तो सर्वभक्षी आहे. तो कोणताही पदार्थ तो खातो. त्याचं वास्तव्य पृथ्वीवर असल्यामुळे ऐहिक भौतिक सुखासाठी त्याची स्तुती वेदात केलेली आहे. तो देवांना सगळे ज्या ज्या काही आपण आहुती देतो त्या तिथपर्यंत पोचत्या करतो, म्हणून त्याला हव्य वाहन असंही म्हणतात. तो पितरांना अन्न पोचवतो म्हणून त्याला कव्य वाहन असंही म्हणतात. आणि प्रेताचं कच्चं मांस खातो म्हणून त्याला क्रव्याद अशा नावानेही ओळखलं जातं. अग्नी अनेक रूपात कार्य करतो. वडवानल म्हणून तो समुद्रातल्या पाण्यामध्ये आहे, त्याचं शोषण करतो, त्याची वाफ करतो. वनहुताशन रूपात तो खांडव वनासारखी जंगल भस्मसात करतो. वैश्वानर रूपात प्राण्यांच्या देहात राहून प्राण अपान समान वायूंच्या मदतीने अन्न पचवतो. अग्नी हा सगळ्यात पवित्र असल्याने त्याच्या साक्षीने विवाह होतो, शपथा घेतल्या जातात. वेदात तो अमूर्त देव म्हणजे ज्याला आपण असं म्हणू ना की साकार आणि निराकार असा तो आहे. रामायण आणि महाभारतात तो मानव रूपात प्रकट झाला होता. कृत्तिका नक्षत्राची ही देवता आहे अग्नी. म्हणून ओम अग्नये नमः या देवतेचा जप मंत्र आहे. कृत्तिका नक्षत्र जे आहे याचं वर्णन ज्योतिष ग्रंथांमधून जे आलेलं आहे ते असं आहे की हे नक्षत्र म्हणजे या नक्षत्राचा माणूस जो असतो फार भोजन करणारा असतो, तामसी असतो, परदारासक्त, विख्यात असतो, तेजस्वी असतो, यज्ञयाग करणारा असतो, रसायनशास्त्र जाणणारा असतो, यंत्रशस्त्रांचे व्यवसाय करणारा असतो, ज्योतिषी. त्याला निद्रा कमी असते. रक्त आणि पित्त यांच्या व्याधींनी त्याला क्लेश होतात. तो क्रोधी आहे, गर्विष्ठ आहे, उष्ण प्रकृतीचा आहे आणि विद्वान आहे. असं या कृत्तिकाचं स्वरूप आहे. या कृत्तिका नक्षत्राच्या एकूण 6 तारका आहेत आणि त्या तेजस्वी आहेत, लाल रंगाच्या आहेत. कृत्तिका नक्षत्राचा संबंध कार्तिकेय या देवाशी आहे.
कारण कार्तिकेयाचं पालन पोषण कृत्तिका नक्षत्रांनी केलेलं आहे. कार्तिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तो भगवान कार्तिकेयांचा जन्मदिवस आहे. म्हणून त्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. दक्षिण भारतात या कृत्तिका पौर्णिमेला खूप महत्व आहे. असं हे जे कृत्तिका नक्षत्र आहे याचा देव जो कार्तिक स्वामी आहे तो सर्व देवांचा सेनापती आहे, देव सैन्याचा सेनापती. म्हणून कृत्तिका नक्षत्राची माणसं जी आहेत की सगळीकडे अग्रेसर असतात, पुढे असतात. आणि सेनापती हा तापट स्वभावाचाच पाहिजे. उगीच शेळपट असेल, बावळट असेल तर तो कसला सेनापती? तो तसाच पाहिजे, प्रखर आहे. आणि कार्तिक स्वामींचा संबंध बुद्धिमत्तेशी खूप आहे. तो ज्ञानी आहे, विद्वान आहे, पंडित आहे आणि सेनापती आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी हे दोन्हीही गुण तितक्याच प्रखरप्रमाणे वास करतात. तर असं जे कृत्तिका नक्षत्र आहे याचा आराध्य वृक्ष जे आहे तो औदुंबराचं झाड आहे. भगवान दत्तात्रेयांचा निवास असतो तिथे. औदुंबर, आर्टिकेसी फायकस रेसिमोसा क्लस्टर फिग अशी त्याची इंग्लिश नाव आहे. सर्वांच्या परिचयाचा हा सदापर्णी वृक्ष शीतल आणि थंड गुणाचा आहे. औदुंबराचं झाड सांगतोय बरं का. दाहक आणि अग्नि उपासनेने आलेली उष्णता औदुंबर उपासनेने कमी होते आणि शरीर, मन, बुद्धी समशीतोष्ण समतोल स्थितीत राहण्याला मदत होते. या वृक्षाचे सर्व भाग औषधी आहेत. मूळ, साल, पानं, पानावरील गाठी, फळं आणि चीक सर्व औषधी गुणाचे आहेत. अनेक विषांवर उतारा म्हणून रक्तपित्त, डोळे येणे, गालफुगी, सूज, रक्ताची साल, रक्तियाव, मुतखडा, कडकी, उष्णता, गर्भपात, मधुमेह, मूळव्याध, नाकातून रक्त पडत असल्यास, दाह यावर हा वृक्ष उपयोगी आहे. सज्जनो लक्षात ठेवा, सध्याच्या काळामध्ये विवाह होतात उशिरा, त्यानंतर मुलंही फार उशिरा होतात आणि त्याच्यात पुन्हा गर्भपात वगैरे अशा गोष्टी होऊ नये. म्हणून ज्यांचं कृत्तिका नक्षत्र आहे त्यांनी औदुंबराच्या झाडापाशी थोडीशी साधना करावी. भगवान दत्तात्रेयांचं ते वसतिस्थान आहे. औदुंबराच्या समिधा होम हवनासाठी वापरतात. औदुंबराच्या म्हणजे मुळापाशी जमिनीत पाणीच असतं, पाण्याचा साठा सापडतो. औदुंबराच्या उपासनेने राक्षसगणी कृत्तिका नक्षत्राची माणसं सौम्य होतात. उंबर कफ पित्त नाशक आहे. याचा चीक सूज आणि वेदनावरही लावतात. उंबराची जी फळं, पिकलेली फळं जास्त खाल्ल्यास कृमिकारक आणि वांझपणा आणणारी आहे. मधुमेहात फळांचा, मुळांचा रस देतात. पानावरल्या काही काही छोट्या छोट्या गाठी असतात, त्यांचं चूर्ण मधातून दिलं तर देवीसारख्या रोगांचा सुद्धा नाश होतो किंवा त्याचे जे व्रण असतात ते जातात. औदुंबराला प्रदक्षिणा कराव्या, औदुंबराच्या झाडापाशी बसावं आणि अग्नये नमः अग्नये नमः असा जप करावा. किंवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा जप करावा. त्यामुळे आपल्याला या कृत्तिका नक्षत्राचे जे दोष आहेत ते निघून जायला मदत होते. सज्जन हो, एकेका नक्षत्राचा आपण विचार करतो आहोत. या कृत्तिका नक्षत्राचं आणखीन वर्णन
नवाथ्यांच्या नक्षत्र फल याच्यामध्ये दिलेलं आहे. सोमणांच्या सुलभ ज्योतिषशास्त्रातलंही वर्णन मी मगाशी वाचलेलं होतं. आता मी त्याचबरोबर नक्षत्रफल म्हणून जे यांचं नवाथ्यांचं पुस्तक आहे त्यातल्याही काही गोष्टी आपल्याला सांगतो. अत्यंत तीव्र तामसी वृत्ती कृत्तिका नक्षत्राची म्हणले. त्रागा करणारा, चिडखोर, कठोर भाषण करणारा, निद्रा कमी असते, प्रकृती अत्यंत उष्ण, शिरोभागाला पीडा, जखमा, नाकातोंडातून रक्तस्राव, मूळव्याध, अग्निपीडा, शस्त्रपीडा, अपघात, दाढा आणि दात यांना पीडा, भांडखोर वृत्ती, अत्यंत चापल्य, मोठा गर्व, दुरुत्तर करणारा, अभद्र भाषण करणारा, उग्र, साहसी, कोपी, चढपडणारा, तिखट मिठाचे पदार्थ अतिशय खाणारा, थंड पाण्याच्या स्थानापासून आनंद, अशा प्रकारचे याचे गुण आहेत. तर कृत्तिका नक्षत्राचा जो तीव्रपणा आहे तो जाण्यासाठी आपण औदुंबराची पूजा करूया, औदुंबराला प्रदक्षिणा घालूया आणि कृत्तिका नक्षत्राचे चांगले गुण अनुभवूया. धन्यवाद.